अंबड चौफुलीत थरारक घटना, कारमध्ये तरुणाचा गोळी लागून मृत्यू. आत्महत्या की घातपात? पोलिसांचा सखोल तपास सुरू. जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात रविवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. कलावती हॉस्पिटलसमोर उभ्या असलेल्या कारमध्ये एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू झाल्याचे उघडकीस आले असून, ही घटना आत्महत्येची की घातपाताची, याबाबत अद्याप गूढ कायम आहे. रविवार दि. 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे 6च्या सुमारास ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मृत तरुणाचे नाव सागर श्रीराम धानुरे, वय 30, रा. तुळजाभवानी नगर, जालना, असे असून तो काल रात्रीपासून घरी परतलेला नव्हता. कुटुंबीय व मित्रमंडळी त्याचा शोध घेत असतानाच सकाळी त्याची एसयूव्ही कार क्रमांक MH21B M 1991 कलावती हॉस्पिटलसमोर उभी असल्याचे आढळून आले. कारजवळ संशयास्पद स्थिती दिसताच पाहणी करण्यात आली असता सागर हा वाहनाच्या आत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे निदर्शनास आले. तत्काळ कदीम जालना पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. तपासादरम्यान मृत तरुणाच्या जवळच एक गावठी पिस्तूल तसेच 2 मोबाईल फोन आढळून आले असून, हे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, प्रत्येक शक्य बाजूने तपास केला जात आहे. मृतदेह जिल्हा रुग्णालय जालना येथे दाखल करण्यात आला असता डॉक्टरांनी सागर धानुरे यास मृत घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे जालना शहरात आत्महत्या की पूर्वनियोजित घातपात, यावर चर्चांना उधाण आले असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच सत्य समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.